ओके, हॅलो फ्रेंड्स. अँड आज आपण पार्ट 5 परत रिवाइज करणार आहोत आणि पार्ट 6ला चालू करू. तर पार्ट 5 मध्ये आपण काय काय बघितलं, तो डॉकरायझेशन ऑफ क्लास. आपण जो रिअल ॲप्लिकेशन असतो त्याच्यामध्ये डॉकर कसं यूज करतात ते बघूया. सगळ्यात पहिले एक कानमंत्र म्हणू शकतो की रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी पाहिजे आपल्याकडे, जी आपण डेव्हलपमेंटमध्ये क्रिएट करतो. जर डेव्हलपमेंटमध्ये क्रिएट करत असताना आपण काय करतो की सगळ्यात पहिले आपला ॲप्लिकेशन ॲप डॉट पी वाय, त्याच्यानंतर रेंडर टेम्पलेट किंवा फ्रंट एंड बॅक एंड वेगळं असेल तसं काहीतरी करतो. त्यानंतर आपण रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी फाईल बनवायची. रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी फाईल कशी बनवायची त्याच्यासाठी पण आपल्याकडे नोटपॅड आहे. जसं की pip install minus r requirements डॉट टी एक्स टी करून घ्यायचं, म्हणजे आपली रिक्वायरमेंट्स डॉट फाईल बनते. त्याच्यानंतर pip freeze रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी करून घ्यायचं, म्हणजे जेवढ्या पण डिपेंडन्सीज आहेत त्या सगळ्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी फाईलमध्ये येऊन जातात. त्याच्यानंतर बनवायची एक डॉकर फाईल. डॉकर फाईलमध्ये आपण लिहितो ह्या गोष्टी फ्रॉम पायथन 3.11 स्लिम, व हे आपलं पायथनचं व्हर्जन हे कुठून कळेल, पायथन मायनस मायनस व्हर्जन केलं की आपल्याला कळतं. त्याच्यानंतर जसं वर्क डायरेक्टरीमध्ये जसं इकडे इमेज होती आपल्याकडे, जसं माझ्या प्रोजेक्टमध्ये या गोष्टी तशा डॉकरच्या कंटेनरमध्ये स्लॅश ॲप आणि या गोष्टी राहतील. तर तसं आपण करू शकतो. त्यानंतर आपण बघितले की डॉकर फाईलमध्ये परत जाऊ. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघितलं आपण की वर्क डायरेक्टर म्हणजे आपल्या कंटेनरमध्ये स्लॅश ॲपमध्ये जो प्रोजेक्ट स्ट्रक्चर असेल ते राहील. इकडे असं नाही कंपल्सरी की स्लॅश ॲपच, पण गुड प्रॅक्टिस की आपण स्लॅश ॲपच घेत असतो का. त्याच्यानंतर कॉपी रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी करतो. त्याच्यानंतर रन क्विक इन्स्टॉल विदाउट कॅशे रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी करतो, कारण फ्युचरमधले सुद्धा डिपेंडन्सीज आपल्या रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टीमध्ये येत असतात, पण ते आपल्याला गरजेच्या नाही डॉकरमध्ये, त्याच्यामुळे आपण त्या घेत नाही. कॉपी डॉट डॉट म्हणून जे आपल्या लोकल कॉम्प्युटरमध्ये असतात ते सगळ्या डॉकर कंटेनरमध्ये जातात. कॉपी फ्रॉम युअर कॉम्प्युटर टू इनसाइड डॉकर कंटेनर एक्सपोज 500, म्हणजे या पोर्टवर आपला कंटेनर चालणार आहे. डझंट मॅटर की आपला लोकल होस्ट म्हणजे आपल्या लोकल कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही पोर्टवर चालेल, पण कायम डॉकर कंटेनर हा 500 पोर्टवरच चालेल, कारण ते पण तिकडे मेन्शन केलेलं. आणि ते पण मॅटर नाही की आपण हे 500च पाहिजे, आपण त्याला चेंज पण करू शकत असतो. त्याच्यानंतर फ्लास्क ॲप आपण यूज करतो, त्याच्यामुळे ENV एन्व्हायरमेंट बनवतो आपण फ्लास्क ॲप, आणि जी मेन फाईल आहे m.py ती सेट्स अँड एन्व्हायरमेंट व्हेरिएबल इनसाइड द कंटेनर. फ्लास्क युजेस फ्लास्क ॲप टू नो विच फाईल इज द मेन ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर कमांड लाईनने माझा पायथनचा प्रोग्राम आहे m.py. ओके. त्याच्यानंतर आपण रेडमी डॉट एम डी मध्ये परत त्याच्यात ॲप.py मध्ये आपला राउट्स वगैरे आणि टेम्पलेट्समध्ये इंडेक्स डॉट एच टी बरोबर ज्या टेम्पलेट आहे. ओके, नाव आवर रेडमी फाईल. हे सगळे राउट्स. त्याच्यानंतर आपण बघितलं की डॉकर फाईलमध्ये आपण हे घेतलं. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू आपली इमेज बनवायला. इमेज आपण पहिले त्या फोल्डरमध्ये जाऊन इमेज बनवू. त्याच्यानंतर मग त्याला रन करू. त्या कंटेनरला आपण नाव पण दिलं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी या कोर्सला चेक करून घेईल की माझं सगळं व्यवस्थित रन होत आहे का, आणि सगळं कंटेनरमध्ये रन होणार असेल. त्याच्यानंतर कंटेनरचे लॉग्स पण आपण लॉग्स म्हणजे की ते जसं की 200 ओके स्टेटस वगैरे दाखवतो. आणि मला जर सपोज त्या कंटेनरमध्ये जायचं आहे तर मी ही कमांडने मी त्या कंटेनरमध्ये जाऊ शकतो. जसं आपण उबंटूमध्ये जातो थ्रू विंडोज तसं. त्याच्यानंतर मी त्या कंटेनरमध्ये जाऊन हे सगळं बघू शकतो. त्याच्यानंतर मी माझ्या ॲप्लिकेशन किंवा कंटेनरला माझं नाव देऊन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याला स्टॉप रिमूव्ह इमेज असं करू शकतो. परत परत रन करण्यात हे नाही करावं लागणार आपल्याला. फक्त डॉकर स्टार्ट माय क्लास, कारण
आपला कंटेनरचं नाव माय फ्लास्क आहे. आपण इकडे बघू शकता मायनस मायनसने माय फ्लास्क आणि हे इमेजचं नाव फ्लास्क ॲप. त्यानंतर आपण इकडे येऊ. आता विदाउट डॉकर आपण कसं रन करायचो, -f त्याच्यानंतर सोर्स ॲक्टिवेट requirement.txt मग पायथन ॲप. पण इकडे कसं करताना फक्त आपण बिल्ड केलं, त्याला रन केलं, झालं. ओके. तो आपण सपोज काही चेंजेस केले आपल्या app.py मध्ये, परत त्याला रन केलं तर परत त्याला रिबिल्ड करावं लागेल. त्याला रिबिल्ड केला आणि ते आपल्याला दिसेल की ते कॉपी हे सगळ्या गोष्टी परत होईल. पण असं होणार नाही. जसं तुम्ही आयची फाईल असं टाकलं app.py मध्ये आणि परत बिल्ड केलं तर ते काय करेल, फक्त app.py लाच कॉपी डॉट डॉट एवढंच डॉकर फाईल मधलं एक्झिक्यूट होईल. बाकीच्या गोष्टी होणार नाही, कारण बाकीच्या गोष्टींमध्ये चेंजेस नाही केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सपोज requirement.txt मध्ये जर चेंजेस केलं तर त्याला थोडा जास्त वेळ लागेल, कारण requirement.txt मध्ये आपण काहीतरी रिक्वायरमेंट टाकले त्याला डाउनलोडला थोडा वेळ लागतो. आपण त्याला रिबिल्ड केल्यानंतर परत आपल्याला रन करता येऊ शकतो. आपण म्हणून मला एक प्रश्न आला इकडे की गीट, आता मग गीट मध्ये तसंच करतो मी, काही चेंजेस केलं तर मग गीट ब्रांच मध्ये मर्ज करणं ती गोष्ट वेगळी आहे आणि पूर्ण वेगळं आहे. ते कंपल्सरी आहे ऍक्च्युली, आणि याचे जर चेंजेस असं आपण असं करत नाही. जर इन केस केले तरी आपण ब्रांच मध्ये करतो आणि मग नंतर शेवटी असं करतो. ओके. त्याच्यानंतर मग मला डिप्लॉय करायचा आहे हा प्रोजेक्ट. तर मग मी डिप्लॉय करण्यासाठी काय करू शकतो, पुश करण्यासाठी मी सगळ्यात पहिले डॉकर टॅग फ्लास्क ॲप दुर्गेश कोडर /फ्लास्क ॲप 1.0 असं लिहून, किंवा मी सगळ्यात पहिले जर बघितलं मी लिहून ठेवलेल्या स्टेप्स मध्ये तर आपण मग त्याच्यानंतर टॅग द इमेज विथ युअर डॉकर मध्ये डॉकर टॅग फ्लास्क ॲप दुर्गेश कोडर आपण टॅग देत असतो. म्हणजे सपोज मी डॉकर डेस्कटॉप तर आपण बघू ते ऑन होते. त्याच्यानंतर मी लॉग इन करेल. लॉग इन नंतर मे बी तुमचं आधी लॉग इन असेल तर करायची गरज पडत नाही, पण तरी लॉग इन करावं लागतं थ्रू द कमांड लाईन. त्याच्यानंतर डॉकर पुश आपलं जे युजर नेम आहे आणि त्याच्यानंतर फ्लास्क ॲप 1.0. मग आपण हा टॅग का देतो, हा टॅग आपण देतो कारण की आपल्याला कळायला पाहिजे की फर्स्ट टाइम ते केलं होतं, सेकंड टाइम ते केलं होतं. तर आता आपला डॉकर डेस्कटॉप आहे तो ऑन होतो आहे. तो ऑन झाल्यानंतर आपण जाऊ कंटेनरमध्ये इमेजेसमध्ये आपण बघितलं की फ्लास्क किंवा डिप्लॉयमेंटमध्ये जाऊ. आपण डिप्लॉयमेंट आहे, सॉरी आपण डॉकर हबला जावं लागेल आपल्याला. डॉकर हब डॉकर हबमध्ये पण लॉग इन आहे मी ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण बघू शकता की माझ्या रेपॉझिटरीजमध्ये ऑलरेडी ही वाली रेपो आहे आणि त्याच्यात टॅक्समध्ये जर गेलो आपण तर आपल्याला कळेल की 1.0 आणि 2.0 असं मी केलेलं आहे. Docker push username and a common errors. You can go through this readme file. You can understand everything from there. And last overview is just key. What we are doing is we first of all in our application in our project requirement.txt file install करतो. त्याच्यामध्ये मायनस ते कमांडने आपण सगळ्या ज्या गोष्टी त्या requirement.txt मध्ये घेतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यात करतो एक इमेज बनवतो. कशी डॉकर
डॉकर बिल्ड -t इमेज नेम. नाही, आपण आपली इमेज बनवली, त्या इमेज बनवल्यानंतर आपण तिला रन करतो, कंटेनरला पण नेम देतो. नंतर त्या कंटेनर सोबत काही करण्यासाठी स्टार्ट कंटेनर नेम, स्टॉप कंटेनर नेम, आपण असं काही गोष्टी ते करतो. त्यानंतर आपण ॲट लास्ट आपल्याला तिथं मध्ये टाकून घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर आपण मग त्याला सगळं काम झाल्यानंतर आपण त्याला पुश सुद्धा करू शकतो. पुश करण्यासाठी पण आपण कमांड बघितल्या. सगळ्यात पहिले टॅग देतो, पुश करतो, लॉग इन करतो आणि मग पुश करतो. येस, पहिले टॅग देतो युजर नेम, त्याच्यानंतर लॉग इन करतो आणि मग पुश करतो. ओके, सो इन दिस वे वी कॅन डू आवर वर्क. आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण सपोज CTO स्कूल आहे का, यांची गिटहबची लिंक आहे, आपण याच्या थ्रू काहीतरी घेऊ शकतो. ठीक आहे, डॅशबोर्ड ऑफरच्या घेऊ शकतो. ओके, सो इन दिस वे आपण बघितलं की कसं काम ॲक्च्युली होतं. आपण आता पार्ट 6 बघू.